दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हाक तुझी चरणाशी तुझिया आलो मी. शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु. पापतमारी जीवन भरली, ती जाण तुझिया पुजली प्रभु. पापतमारी जीवन भरली, ती जाण तुझिया पुजली प्रभु. येता निराशा मग सावरावे, येता निराशा मग सावरावे, माझ्या मना धैर्य द्यावे प्रभू, माझ्या मना धैर्य द्यावे प्रभू. विश्वास माझा तुझ्यावर प्रभू, विश्वास माझा तुझ्यावर प्रभू. तू असता मजला काय कमी. शरणं 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 प्रभू, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. स्वर्गवासी सांतुबाई व अलेक्स तुस्कानो, स्वर्गवासी सिल्वेस्टर बेंजामिन कोरिया, स्वर्गवासी अलेक्स पास्को लोपिस, स्वर्गवासी पास्किन अंतोन नुनिस. जागृती कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार, तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. या पवित्र मिसाच्या रसात सहभागी होत असताना पात्र ठरावेत म्हणून केलेल्या पापांबद्दल पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमा मागूया. प्रभूच्या तारणदायी योजनेमध्ये आपण सुद्धा सहकार्य करीत आहोत.
आपण आपला वाईटपणा आणि दुष्टपणा हे तारणकार्य योजनेमध्ये अडथले आहेत. आपण सात्विकपणे आणि खरेपणाने जीवन जगण्यासाठी प्रभूकडे विशेष कृपा मागूया आणि पश्चातापी अंतकरणाने क्षमेसाठी प्रार्थना करूया. सर्वांनी एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनेने, शब्दाने, कृत्याने, ऐगयेने मी फार पाप केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसामर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेबो. आमेन. प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना, प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. आए हैं पास तुम्हारे, आए हैं पास तुम्हारे, सारे पाप क्षमा करना, सारे पाप क्षमा करना. प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, न्यायप्रियता व दयाभाव यांचा तुझ्यामध्ये संगम झाला आहे. आपल्या असीम प्रेमाने तू मृत्यूपासून आम्हाला वाचवलेस आणि तुझ्या जीवनात सामावून घेतलेस. या जीवनातील अद्भुत गोष्टी पाहण्यासाठी आम्हाला नवीन दृष्टी दे. निर्भयपणे तुझी सेवा करण्यास व तुला आमचा परमेश्वर बापा अशा नावाने हाक मारण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. मला अशी बातमी मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे आणि असले जार कर्म की जे परराष्ट्रीयामध्ये देखील आढळत नाही. म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे तरीही तुम्ही घमेड बाळगता. वास्तविक तुम्ही शोक करायला हवा. हे कर्म करणाऱ्यास आपल्यातून घालून द्या. मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. तो असा की ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या माणसाला तुम्ही आणि आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देह स्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे. म्हणजे आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जाईल. तुम्ही हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगविते हे तुम्हास ठाऊक नाही काय? जुने खमीर काढून टाका अशा हेतूने की तुम्ही जे बेखमीर झाला आहात
तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वंदनाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले, म्हणून आपण सण पळावा तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा आणि दुष्टपणा ह्यांच्या खमीराने नव्हे, तरी सात्विकपणा आणि खरेपणा ह्या खमीर भाकरीने तो पाळावा. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. तू मला आपल्या न्यायपथाने ने. तू मला आपल्या न्यायपथाने ने. तू दुष्टपणाची आवड धरणारा देव नाहीस. दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीने बढाई मानणारे टिकणारे नाहीत. प्रतिसाद. तू मला आपल्या न्यायपथाने ने. सर्व कुकर्मे करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस. खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. प्रतिसाद. तू मला आपल्या न्यायपथाने ने. तुझा आश्रय धरणारे सारे हर्ष करोत. त्यांचे तू संरक्षण करतोस, म्हणून ते सदा गजर करोत. ज्यांना तुझे नाम प्रिय आहे ते तुझ्या ठाई उल्हास होत. प्रतिसाद. तू मला आपल्या न्यायपथाने ने. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. तुझे नियम मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्याचे मनन करीन. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एका शब्दात दिवशी येशू सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस आला होता. तेव्हा शास्त्री आणि परुषी येशूवर दोष ठेवावयास सापडावा म्हणून तो शब्दात दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहावयास टपून राहिले. परंतु येशूने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, उठ आणि मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास विचारतो, शब्दात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसात विचार करू लागले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजचं पहिलं वाचन आहे पौलाचं करिंथीकरास पहिलं पत्र. यामध्ये संत पौल करिंथीकरास समाजातील लोकांना सांगत आहे की ख्रिस्तामध्ये आपण जीवन जगत असताना वाईटपणा आणि दुष्टपणा हे अडथळे आपल्या जीवनात येतात आणि हे खरं जीवन नाही. तर सात्विकपणा म्हणजेच प्रामाणिकपणा आणि खरेपणा
हे खरं जीवन आहे आणि यातूनच आपण शाश्वत जीवनाकडे वाटचाल करू शकतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र वाळलेल्या माणसाला, हात वाळलेल्या माणसाला जो आजारी होता त्याला तो शब्बा दिवशी, पवित्र दिवशी बरे करतो. आणि तेथे शास्त्री पुरुषी हे पाहत असतात आणि त्यांना ते वाईट वाटतं, कारण त्यांच्यामध्ये जी दुष्टता असते आणि त्यामुळे हे चांगलं कार्य ते ओळखू शकत नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध ते कार्य करू लागतात. आजचा आपला विषय आहे पवित्र मरियेचं तारणकार्य योजनेत तिचा सहभाग किंवा तिचं सहकार्य. जुन्या करारामध्ये परमेश्वर पिता जो आहे सातत्याने इस्रायल लोकांना तारणाविषयी मार्गदर्शन करत होता. त्यासाठी त्याने पवित्र लोक निवडले. अब्राहम, मोसेस, यहोशवा, राजा दावीद आणि अनेक संदेश त्यांना पाठवलं. परंतु इस्रायल लोकांनी ह्या संदेशांचं किंवा पवित्र लोकांचं ऐकलं नाही. ते सातत्याने वाईट जीवन जगू लागले आणि मागणी करू लागले की आम्हाला परमेश्वराचा चेहरा हवा आहे. कारण त्यांच्या या पापी जीवनामध्ये ते मूर्तिपूजा करत होते, इतर देवांची पूजा करत होते. आणि म्हणून जी योजना साकार करण्यासाठी मरियेला त्यांनी निवडलं. मरियेने त्या योजनेला होकार दिला आणि म्हणून मरिया ही देवाची आई आहे हे आपण आपल्या ख्रिस्त सभेने मान्य केलेलं आहे. इफिस येथे 431 धर्मपंडितांनी जी सभा भरवली, ख्रिस्त सभा, ह्या ख्रिस्त सभेमध्ये त्यांनी एकत्र येऊन मरियेला घोषित केलं की मरिया इज अ मदर ऑफ क्रिस्टोटोकस. सी इज अ क्रिस्टोटोकस, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताची ती आई आहे. आणि म्हणून आपण 1 जानेवारीला पवित्र मरियेचा मदर ऑफ गॉड म्हणून सण साजरा करतो. त्यानंतर 1987 संत पोप जॉन पॉल II यांनी रेडम्प्टोरिस मातेर हे परिपत्रक त्यांनी काढलं आणि या परिपत्रकामध्ये सविस्तर चर्चा करून दाखवून दिलेलं आहे की ती तारणकार्य योजनेमध्ये ती कशी केंद्रबिंदू बनली आणि म्हणून परमेश्वराने तिला गौरविले आहे. तिच्यामध्ये असलेली भक्ती, पवित्रपणा, प्रामाणिकपणा आणि खरेपणा यामुळे परमेश्वराने तिला उंच केलेला आहे. आपण सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. जसं प्रेषितांनी या तारणकार्य योजनेमध्ये योगदान दिलेलं आहे, संतांनी योगदान दिलेलं आहे आणि त्याच योगदानातून आपल्याला ते आदर्श जीवन कसं जगावं हे आपल्याला दाखवत आहे. तारण कोणाचं होणार आहे, कोणाचं होणार नाही हे प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तेच्या अध्याय 5 वचन 1 ते 12 याच्यामध्ये स्पष्ट संदेश देऊन सांगितलेला आहे डोंगरावरील प्रवचनामध्ये की कोणाचं तारण होणार आहे. जे अंतःकरणाचे दिन ते धन्य, कारण त्यांना स्वर्गाचं राज्य बहाल केलं जाईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आणि अशा प्रकारे या वचनातून आपल्याला संदेश दिलेला आहे की आपण परमेश्वराच्या योजनेमध्ये आहोत आणि योजनेमध्ये असल्यानंतर आपल्याला प्रवेशासाठी काय करावं लागेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जुन्या करारामध्ये निर्गम या पुस्तकामध्ये अध्याय 3 वचन 15 मध्ये देवाने मोशेला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर त्याला जे मिशन दिलं त्यावेळी मोशे शिकलेला नव्हता आणि म्हणून तो देवाला विचारतो, तू मला त्या लोकांकडे पाठवत आहेस
जर त्यांनी मला तुझं नाव विचारलं तर मी काय सांगणार? आणि परमेश्वर त्याला म्हणतो की माझं नाव आहे, मी आहे तो आहे. पुन्हा मोसे अडखळतो आणि त्याला विचारतो की मी आहे तो आहे, त्याने मला नाव विचारलं तर ते कसे तुझ्यावर विश्वास ठेवणार? आणि म्हणून परमेश्वर पुढे जाऊन म्हणतो की मी देव इस्रायलचा, मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे असे त्यानं सांग. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या ऐक जीवनामध्ये आपण सर्वजण मॉडर्न होत चाललेलो आहोत. आपला मॉडर्नपणा हे चांगला आहे. आपली आजची शैक्षणिक पातळी किंवा आर्थिक पातळी वाढत चाललेली आहे, परंतु आपण परमेश्वराच्या विश्वासामध्ये मॉडेल झालं पाहिजे. नाहीतर आपण परमेश्वराची शिकवण जी आहे ती विसरून जाणार आहोत. म्हणून आपल्यामध्ये दुष्टपणा नसला पाहिजे, वाईटपणा नसला पाहिजे. आपलं जीवन जे आहे हे सात्विक आणि खरेपणामध्ये असलं पाहिजे. आणि तरच आपण या ऐहिक जीवनामध्ये उदाहरण देऊ शकतो. आपल्या या ऐहिक जीवनामध्ये आपण कधीकधी पाहतो आणि ऐकतो. उदाहरणार्थ जे अगोदर समाजसेवक होऊन गेले किंवा ज्यांनी गव्हर्मेंट क्षेत्रामध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे, गोरा खेळणार, यांचं नाव आणि त्यांचं कार्य चोखपणे होतं. अण्णा हजारे, त्यानंतर काही इलेक्शन कमिशनर, आयुक्त की ज्याने आपली भूमिका प्रामाणिकपणे मांडली, मत स्पष्टपणे मांडलं आणि त्यातून त्याने सत्याची साक्ष दिलेली आहे. आपण ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्ती म्हणून जीवन जगताना आपण विश्वासामध्ये मॉडल म्हणजेच मॉडर्न न होता मॉडल झालं पाहिजे. जरी मी मॉडर्न आहे तरी नम्रतेमध्ये आणि प्रामाणिकपणे परमेश्वराच्या शिकवणूक जी आहे त्याचं पालन केलं पाहिजे. आणि तरच मर्यादेप्रमाणे मी या तारणकार्य योजनेमध्ये सहकार्य करू शकणार आहेत. आणि तरच मला आणि सहकार्य करू शकलो तरच मला स्वर्गराज्यात प्रवेश मिळणार आहे. आणि ते मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं, पवित्र जीवन जगावं, देवाची भक्ती करावी. म्हणून या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. अर्पणगीत. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हाताने जे केले आज बापा. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हाताने जे केले आज बापा. ते अर्पितो मी तुझ लागी देवा, तुझ लागी देवा, तुझ लागी देवा. ते अर्पितो मी तुझ लागी देवा, तुझ लागी देवा, तुझ लागी देवा. स्वीकार करावा यांचा प्रेमी. जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हाताने जे केले आज बाबा. बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा,
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असून त्याने ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रुसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकुंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरवगीत गातो. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गांत जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त म्हणून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रशाचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर.
त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या दयाने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जग पाप हारता परमेश्वर को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हारता परमेश्वर को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हारता परमेश्वर को करा, शांती वर्षाव करा प्रभुवरा. जगाची पाप दूर करणारे हे देवाची कोकरू पहायच्या भोजनास बोलविण्यात आलेली सर्वधन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, पण एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रेमळ भावे प्रभुला स्तवूया, ओमुनिया नितदंगा. हर्ष भराने बहरून येवो, हर्ष भराने बहरून येवो, चित्तगात्र अनअंग. प्रेमळ भावे प्रभुला स्तवूया, ओमुनिया नितदंगा.
वंदन करू त्या दीनदयाळा ओनियाली तदंगा प्रेमळ भावे प्रभुला स्तवूया ओनियाली तदंगा हर्षभराने बहरून येवो हर्षभराने बहरून येवो चित्तगात्र अनअंग प्रेमळ भावे प्रभुला स्तवूया ओहुनिया तदंगा ओहुनिया तदंगा ओहुनिया तदंगा। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, तुझे शब्द व तुझे साक्रामेंट आमचे अन्न व जीवन आहे। तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। सर्वसामर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानूया। पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना। हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली। त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो। पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत त्या सफल व्हाव्या म्हणून आम्हाला सहाय्य कर। आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे। तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत। शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस। ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ। आमेन। हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर। करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या लोकांसाठी प्रार्थना। सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या या विश्वातील वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना ऐक। या आजाराने ग्रस्त असलेल्या परिस्थितीवर आम्हाला मात करता यावी, तसेच ज्या आजारी व्यक्ती आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे
म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही याचना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनीनो, उद्या मंगळवार 8 सप्टेंबर मोतमाऊलीचा सण म्हणजेच पवित्र मरियेचा वाढदिवस. तो दिवस ख्रिस्त सभेमध्ये पवित्र बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून आपल्या कुटुंबातील मुलींचे, स्त्रियांचे आणि बाईंचे आपण सन्मान करावे ही अशी अपेक्षा आहे. हा मोतमाऊलीचा सण आपणा सर्वांस कौटुंबिक आरोग्याचा आणि सुख शांतीचा जावो अशा प्रार्थनामय शुभेच्छा आम्ही सर्व फादर्स व सिस्टर्स देत आहोत. विश यू अ हॅपी फीस्ट ऑफ द नेटिव्हिटी ऑफ आवर मदर. उद्या आर्चबिशप फेलिक्स मचाडो आपणा सर्वांसाठी मिसा अर्पण करतील. त्यावेळेला आम्ही पुढील हेतूंसाठी आपल्या चर्चमध्ये मिसा अर्पण करू. कुटुंबामध्ये सुख शांती निर्माण व्हावी म्हणून वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार, तसेच जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना. स्वर्गवासी टॉमस सायमन गोन्साल्विस, स्वर्गवासी फादर रेमंड तुस्कानो व कोशाव तुस्कानो, स्वर्गवासी शिजुबाई व मॅथ्यू डिमेलो, स्वर्गवासी ॲम्ब्रोज अंतोन मचाडो, तसेच ज्या आजारी आहेत त्यांना आरोग्य मातेच्या मध्यस्थीने प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून खास प्रार्थना. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या IT टीमसाठी पुढील कुटुंबियांनी आपल्याला देणग्या दिलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानित आहोत. स्वर्गवासी बुझीबाई आलेक्स गोन्साल्विस मेदोडी ह्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी, स्वर्गवासी मेरी मनू कुरेल लालोडी ह्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी, स्वर्गवासी नातीबाई जुजा तुस्कानो घोसाळी ह्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी. मोतमाऊलीच्या सणानिमित्त सोडॅलिटीच्या स्त्रियांसाठी नंदाखाल धर्मग्रामातर्फे एक विशेष स्पर्धा आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा फक्त सोडॅलिटीच्या स्त्रियांनाच मर्यादित आहे. स्पर्धेचं नाव आहे घरगुती डिश स्पर्धा. म्हणजे आपले पारंपरिक जे पदार्थ आहेत त्याची ही स्पर्धा आहे. आपण मेन कोर्समधले पारंपरिक डिश करू शकता किंवा साईड डिशमधले पारंपरिक डिश करू शकता किंवा डेझर्टमधले पारंपरिक डिश करू शकता. आपण आपले जे डिश बनवणार आहात त्याची व्हिडिओ शूटिंग करून जी लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे त्यावर तुम्ही तुमची लिंक आम्हाला पाठवायची आहे की जेणेकरून या स्पर्धकांना एकत्र केलं जाईल आणि ते लोकांसाठी आपण उपलब्ध करणार आहोत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, घरगुती डिश स्पर्धा पारंपरिक डिश आहेत, त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकता. फक्त सोडॅलिटीसाठी मर्यादित. आपली लिंक 15 सप्टेंबरपर्यंत आपण आमच्या जे आपल्याला जी ईमेल दिलं जाईल ते ईमेलवर पाठवायची आहे. आपण जी शिक्षकांची वक्तृत्व स्पर्धा घेतली होती त्या वक्तृत्व स्पर्धेतील जे स्पर्धक आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. श्री बावतीस मास्तर उंगनभाट, सौ मीना मॅडम मीना डिमेलो 2 तलाव, श्री फ्रान्सिस डिमेलो सर 2 तलाव, नीलम मचाडो कोलभाग, ऑफिलिया डाबरे 2 तलाव, जिनत
लोबो पडाई, स्टेविना कोरिया कोलभाग, जेनेट डायस नोनोडी, रेश्मा परेरा वटार, उल्लास डिकुना नांदान, इंदिरा कोरिया नांदान, जसिंट डिकुना नांदान, लविना रॉड्रिक्स परसाव, ग्लॅडस डायस नोनोडी व मिशेल डिब्रिटो जेलाडी या सर्व स्पर्धकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. स्पर्धा म्हटली म्हणजे जजिंग आलं आणि शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, कोणाचा न्यायनिवाडा करू नका, म्हणजे तुमचा कोणी न्यायनिवाडा करणार नाही. आणि म्हणून मला आपणास विनंती करायची आहे, आम्ही जजिंग केलं आहे, तुम्ही आमचं जज करू नका किंवा आम्हाला जज करू नका. हे जजिंग जे आहे ते केवळ एक स्पर्धा होती म्हणून आपण त्यांचा मान सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून आहे, परंतु सर्व स्पर्धकांनी खूप मेहनत घेऊन कष्ट घेऊन आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला, म्हणून सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थक एक बक्षीस आहे याची स्पर्धकाने नोंद घ्यायची आहे. इट विल बी अ मेमोरियल फॉर यू, तुमच्या स्मरणात राहण्यासाठी हे बक्षीस तुम्हाला दिलं जाईल. त्यामध्ये जे विशेष 2 गट आपण केलेले आहेत, एक 50 वर्षाच्या वरती आणि 50 वर्षाच्या खालती. आपण इंग्लिश मराठी सेपरेशन केलं होतं, सांगितलं होतं, परंतु त्याचे स्पर्धक आले नसल्याकारणाने तसं आपण करत नाही. तर आता 2च गटामध्ये ह्या स्पर्धा आपण डिवाईड केलेल्या आहेत. सर्व स्पर्धामध्ये एक विशेष बक्षीस, स्पेशल गिफ्ट टू ब्रिटो डिब्रिटो बटामास्टर. ह्या वयात देखील या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची जी तळमळ आणि जे सहकार्य त्याने आपल्याला केलेलं आहे त्याबद्दल त्यांना एक विशेष असं स्पेशल बक्षीस दिलं जात आहे. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. 50 वर्षावरील जी स्पर्धा झालेली आहे त्यामध्ये दुसरं बक्षीस श्री फ्रान्सिस डिमेलो सर ह्यांना जात आहे 2 तलाव आणि पहिलं बक्षीस सौ मीना डिमेलो 2 तलाव ह्यांना जात आहे. त्यानंतर जे इतर स्पर्धक होते त्यांच्यामध्ये 2 उत्तेजनार्थ विशेष बक्षिसं दिली जात आहेत आणि ते जात आहेत उल्लास डिकुना नांदान आणि रेश्मा परेरा वटार. त्यानंतर 3 बक्षिसं आपण त्या गटामध्ये देत आहोत. तिसरं बक्षीस जात आहे ऑफिलिया डाबरे 2 तलाव. दुसरं बक्षीस जात आहे जेनेट डायस नोनोडी आणि 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 पहिलं बक्षीस नीलम मचाडो कोलभाग. ह्या स्पर्धकांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढेही आपल्याला असंच सहकार्य लाभावं अशी अपेक्षा करतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. हॅपी फीस्ट टू ऑल. अंतिम गीत. माती मर्यालो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ करगे मजला बसली अंतरी माझ्या. माती मर्यालो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ करगे मजला बसली अंतरी माझ्या. तुझे नाम तुझवर केली प्रीती, अंधार पडता तुझ विनंती, तुझ जगाची ज्योती. मुखी तुझे नाम तुझ
तुझवर केली प्रीती, अंधार पडता तुझ विनंती, तुझ जगाची ज्योती. माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ करले मजला बसली अंतरी माझ्या, अंतरी माझ्या, अंतरी माझ्या.